त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 14 गावातल्या गावाच्या संदर्भात त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदे साहेब होते। 14 गावातल्या विकास संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि मी असे सर्व उपस्थित होतो आणि 14 गावातल्या ज्या मूलभूत गरजा द्यायच्या आहेत महापालिकेच्या माध्यमातून त्या कुठेतरी सुरळीत चालू झाल्या पाहिजेत आणि लोकांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे। त्या अनुषंगाने सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 70 कोटीचा असा भव्यदिव्य निधी मंजूर करण्यात आला। त्यांना असलेले रस्ते असतील, त्यांच्या असलेल्या गटार असेल, नाल्या असतील, विद्युत दिवे असतील, स्मशानभूमी असेल, आरोग्य केंद्र असेल, दवाखाना, असे अनेक कामे जे मूलभूत लोकांच्या गरजा आपण भागवू शकतो। त्याच्यात तिकडच्या असलेल्या लोकांना बसची सुविधा असेल, म्हणजे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून असेल, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून असेल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, बसची यंत्रणा आहे त्याही सुविधा पुरवण्याचं काम 14 गावांना आपण शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे। अतिशय सुंदर अशी बैठक होऊन शासनाने निधीला मी मनापासून आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या त्या गोष्टीकडे या मूलभूत गरजा आहेत, अजून त्याच्यातल्या जे तलाव आहेत त्या तलावाचे यशस्वीकरण करण्याचं काम या माध्यमातून होणार आहेत। ज्या शाळा आपल्या नादुरुस्त झालेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे शाळा चालवत होते तिकडे त्या महापालिकेत वर्ग झाल्यामुळे महापालिकेने त्याचं शाळेचं टेंडरही काढलेलं आहे, तेही आपण दुरुस्तीच्या मार्गावर आहोत। ही चांगली कामं या 14 गावात होणार आहेत आणि त्याचा पाठपुरावा सतत आपण वर्षभर करत आहोत आणि त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे।